नमस्कार मित्रांनो, आज आपण मेष राशीच्या अशा 7 मोठ्या चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या चुका अनेक मेष राशीचे लोक नकळत करत असतात. सुरुवातीला या चुका साध्या वाटतात, पण कालांतराने त्या करिअर, आर्थिक स्थिती, नाती आणि मानसिक शांततेवर गंभीर परिणाम करू शकतात. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ ऊर्जा, धाडस, नेतृत्व आणि संघर्ष यांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे मेष राशीचे लोक स्वभावाने उत्साही, धाडसी, आत्मविश्वासू आणि नेतृत्व करणारे असतात. पण प्रत्येक शक्तीची एक कमजोरीही असते. जिथे धाडस जास्त असते तिथे घाईही असू शकते. जिथे आत्मविश्वास असतो तिथे अहंकार येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 चुका आणि त्यावरील प्रभावी उपाय. चूक क्रमांक 1, विचार न करता घाईघाईने निर्णय घेणे. मेष राशीच्या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास आणि धाडस असते. कोणतेही काम सुरू करण्यासाठी ते फार वेळ घेत नाहीत. ही त्यांची ताकद असली तरी अनेक वेळा हाच स्वभाव त्यांच्या अडचणीचे कारण ठरतो. एखादी नवीन संधी दिसली, नवीन व्यवसायाची कल्पना आली किंवा कोणीतरी आकर्षक प्रस्ताव दिला की मेष राशीचे लोक पूर्ण माहिती न घेता लगेच निर्णय घेतात. त्यांना वाटते की वेळ घालवण्यापेक्षा कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र प्रत्येक वेळी घाईने घेतलेला निर्णय योग्य असेलच असे नाही. अशा उतावळेपणामुळे आर्थिक नुकसान, चुकीच्या व्यक्तींवर विश्वास, नोकरीतील अडचणी किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. भविष्यात याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि भावनेपेक्षा तर्काला महत्त्व द्या. संयमाने घेतलेला निर्णयच दीर्घकाळ यश आणि स्थैर्य देतो. चूक क्रमांक 2, रागावर नियंत्रण नसणे. मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये प्रचंड ऊर्जा, धाडस आणि जिद्द असते. मात्र याच मंगळाच्या प्रभावामुळे त्यांना रागही लवकर येऊ शकतो. अनेक वेळा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, कोणी विरोध केला किंवा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली तर मेष राशीचे लोक क्षणात संतापतात. रागाच्या भरात ते कठोर शब्द बोलतात किंवा असे निर्णय घेतात ज्याचा नंतर त्यांनाच पश्चाताप होतो. राग हा काही क्षणांचा असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात. कुटुंबातील नाती ताणली जाऊ शकतात, मित्र दुरावू शकतात आणि कार्यक्षेत्रातही प्रतिमा खराब होऊ शकते. अनेक चांगल्या संधी केवळ रागामुळे हातातून निसटतात. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राग आल्यावर शांत राहण्याचा प्रयत्न करा. काही वेळ खोल श्वास घ्या आणि लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. संयम आणि शांतता हीच तुमच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरू शकते. चूक क्रमांक 3, इतरांचे मत न ऐकणे. मेष राशीचे लोक स्वभावतः आत्मविश्वासू, नेतृत्व गुणांनी परिपूर्ण आणि स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास ठेवणारे असतात. त्यांना स्वतःचे विचार आणि निर्णय योग्य वाटतात. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांचे मत किंवा सल्ला गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना असे वाटू शकते की आपल्याला जे योग्य वाटते तेच अंतिम सत्य आहे. परंतु जीवनात प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, ज्ञान आणि दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे इतरांचे मत ऐकणे हे कमजोरीचे नव्हे तर शहाणपणाचे लक्षण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त स्वतःच्याच विचारांवर अवलंबून राहते तेव्हा ती अनेक महत्त्वाच्या संधी गमावू शकते. कुटुंब, मित्र किंवा सहकारी यांचे योग्य सल्ले दुर्लक्षित केल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींनी इतरांचे मत शांतपणे ऐकण्याची सवय लावावी. प्रत्येक सल्ला स्वीकारण्याची गरज नसली तरी त्यावर विचार केल्यानं निर्णय अधिक योग्य, संतुलित आणि यशस्वी ठरू शकतात. चूक क्रमांक 4, पैशांबाबत बेफिकीर राहणे. मेष राशीचे लोक मेहनती, धाडसी आणि मोठी स्वप्ने पाहणारे असतात. पैसा कमावण्यासाठी ते जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. मात्र अनेक वेळा ते पैशांबाबत बेफिकीर वागतात. उत्साहाच्या भरात अनावश्यक खर्च करणं, आकर्षक वस्तूंवर जास्त पैसे खर्च करणं किंवा पूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करणं ही त्यांची सामान्य चूक असू शकते. त्यांना वर्तमानात जगायला आवडते, त्यामुळे भविष्यासाठी बचत करण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. सुरुवातीला हे खर्च छोटे वाटतात, पण कालांतरानं आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. अचानक आलेल्या संकटाच्या काळात बचतीचा अभाव जाणवू शकतो. तसेच चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींनी पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
नियमित बचत, विचारपूर्वक गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे या सवयी लावल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते. लक्षात ठेवा, पैसा कमावणे जितके महत्वाचे आहे तितकेच तो योग्य पद्धतीने जपणेही महत्वाचे आहे. चूक क्रमांक 5, संयमाचा अभाव. मेष राशीचे लोक अत्यंत उत्साही, ऊर्जावान आणि कृतिशील असतात. त्यांना कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रेरणेची गरज नसते. पण त्यांची एक मोठी कमजोरी म्हणजे संयमाचा अभाव. मेहनत सुरू केल्यानंतर त्यांना लगेच परिणाम दिसावेत अशी अपेक्षा असते. जर अपेक्षित यश वेळेवर मिळाले नाही तर ते निराश होऊ शकतात किंवा काम अर्धवट सोडून दुसऱ्या गोष्टीकडे वळू शकतात. त्यामुळे अनेक चांगल्या संधी त्यांच्या हातातून निसटतात. जीवनातील मोठे यश एका दिवसात मिळत नाही. प्रत्येक यशामागे सातत्य, मेहनत आणि प्रतीक्षा दडलेली असते. संयम नसल्यामुळे मेष राशीचे अनेकदा दिशा बदलतात, ज्यामुळे त्यांची प्रगती मंदावते. करिअर, व्यवसाय, आर्थिक गुंतवणूक किंवा नातेसंबंध यामध्येही संयम खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींनी स्वतःवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहावे. वेळ लागला तरी हार मानू नये. संयम आणि चिकाटी यांचा संगमच दीर्घकालीन यश, स्थैर्य आणि समाधान मिळवून देतो. चूक क्रमांक 6, अहंकार वाढू देणे. मेष राशीचे लोक जन्मतः आत्मविश्वासू, धाडसी आणि नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असतात. त्यांच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे त्यांना अनेक क्षेत्रात यश मिळते. मात्र कधीकधी हा आत्मविश्वास हळूहळू अहंकारात बदलू लागतो. जेव्हा व्यक्तीला वाटू लागते की माझ्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही किंवा मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही, तेव्हा प्रगतीचा मार्ग कठीण होऊ लागतो. अहंकारामुळे व्यक्ती स्वतःच्या चुका स्वीकारत नाही आणि इतरांच्या भावना किंवा मतांकडे दुर्लक्ष करू लागते. अहंकार हा नातेसंबंधांचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. यामुळे मित्र, सहकारी आणि कुटुंबातील लोक हळूहळू दूर जाऊ शकतात. अनेक वेळा योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळण्याच्या संधीही गमावल्या जातात. म्हणूनच मेष राशीच्या व्यक्तींनी नम्रता हा गुण जोपासणे आवश्यक आहे. जितके मोठे यश मिळेल तितके अधिक जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करा. खरा महानपणा स्वतःला श्रेष्ठ समजण्यात नसून इतरांचा आदर करण्यात आणि सतत शिकत राहण्यात असतो. चूक क्रमांक 7, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. मेष राशीचे लोक अत्यंत ऊर्जावान, मेहनती आणि ध्येयासाठी झटणारे असतात. एकदा एखादे लक्ष्य ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मात्र या धावपळीत ते अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर जेवण न करणे, पुरेशी झोप न घेणे, सतत तणावाखाली काम करणे किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष करणे या सवयी हळूहळू शरीरावर आणि मनावर परिणाम करू लागतात. सुरुवातीला या गोष्टी किरकोळ वाटतात, पण कालांतराने थकवा, डोकेदुखी, रक्तदाब, पचनाच्या समस्या आणि मानसिक तणाव यांसारख्या अडचणी निर्माण होऊ शकतात. यश, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवणे महत्त्वाचे असले तरी चांगले आरोग्य नसल्यास त्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा योग यांचा जीवनात समावेश करा. लक्षात ठेवा, निरोगी शरीर आणि शांत मन हेच खऱ्या यशाचे भक्कम आधारस्तंभ आहेत. मेष राशीसाठी विशेष जीवनमंत्र. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये अपार ऊर्जा, धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. ते कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत आणि संकटांची 2 हात करण्याची ताकद त्यांच्यात असते. मात्र त्यांच्या यशाच्या मार्गात अनेकदा बाहेरील शत्रूंपेक्षा त्यांच्या स्वतःच्या काही सवयी अडथळा निर्माण करतात. उतावळेपणा, राग, अहंकार आणि संयमाचा अभाव या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं हेच मेष राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे जीवनमंत्र आहे. जीवनात प्रत्येक लढाई ताकदीने जिंकता येत नाही. काही लढाया संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णयांनी जिंकाव्या लागतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, इतरांचे मत ऐका आणि भावनांपेक्षा विवेकाला महत्त्व द्या. यश मिळाल्यावर नम्र राहा आणि अपयश आल्यास खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, खरा विजेता तोच असतो जो स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवतो. जर मेष राशीच्या व्यक्तींनी स्वतःवर नियंत्रण ठेवले तर त्यांना यश, सन्मान आणि आनंदी जीवन मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. निष्कर्ष:
जर या कमतरतांवर वेळेत नियंत्रण मिळवले तर मेष राशीच्या व्यक्तींना जीवनात मोठे यश, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते. लक्षात ठेवा, खरे सामर्थ्य केवळ धाडसात नसते, तर स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखून त्यात सुधारणा करण्यामध्ये असते. योग्य विचार, संयम आणि नम्रता यांच्यामुळेच मेष राशीचे लोक आपल्या जीवनाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाऊ शकतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील राशी भविष्य आणि ज्योतिष विषयक व्हिडिओसाठी आमच्यासोबत नक्की रहा. धन्यवाद.